आता फायनली आम्ही चेकआउट करतोय आमच्या उडुपीमधल्या हॉटेलमधून आणि आता इथून आम्ही निघत आहोत टुवर्ड्स पुणे. तर आता ह्या जर्नीमध्ये उडुपी ते पुणे ह्या जर्नीत सुद्धा 1-2 हॉल्ट्स आहेत मध्ये. तर ते कोणते हे कळण्यासाठी पुढे व्हिडिओ पहा. रेडी टू चेकआउट? येस. अँड हाऊ एक्सायटेड आर यू फॉर द नेक्स्ट डेस्टिनेशन्स? आणि नेक्स्ट डेस्टिनेशन जरा रिलॅक्सेशन सुमुखचे आवडते आहेत. आता कुठेही तिथे जाणार नाहीत, काही बघायला, बाहेर गडबड नाही करायची, चिल करायचं. मग नुपूर रेडी? रेडी. हे बघा केवढं सामान मी एकटीने धरलंय. ती बॅग पण तूच ओढणार आहेस ना? येस, ही पण मी ओढणार आहे कारण ही मी घेत, म्हणजे ही माझी बॅग आहे. आणि हे पण तूच पकडणार आहेस? ते तू धर खाऊचं. कशाला? अगं एवढं घेतलंय तर ते पण पकड. ही माझी बॅग आहे कारण जी सगळीकडे आम्ही घेऊन येतो. सुमुखची बॅग आम्ही कधी साडत नाही कारण माझ्या बॅगमध्ये खूप सामान मावतं. सगळ्याच बॅग जशा सामान मावणाऱ्या असतात. माझी स्लिंग, माझी टोट बॅग, त्याच्यानंतर ही सॅक. चला आता, चला लेट्स गो. फायनली आता चेकआउट केलेलं आहे आणि आता उडुपी मधून आम्ही निघालेलो आहोत. इथे खाल्लेलं अविस्मरणीय घी रोस्ट आणि फिश तवा फ्राय मसाला घेण्यासाठी म्हणून ही 2 दुकानं आहेत, तिकडे आम्ही आलो. ही दुकानं मालपे बीचकडे जाण्याच्याच वाटेवर आहे. मसाल्यांसाठी पण आहे. आम्ही इथून फिश मसाले घेतलेत. ते तुम्हाला साड्या वगैरे घ्यायच्या असतील ना तर तुम्ही इथे एक रस्ता आहे त्याचा. तर आम्हाला ॲक्च्युली साड्या घेण्यासाठी जायचं होतं पण वेळेअभावी आणि आम्ही थकलो होतो त्यामुळे आम्ही ती आयडिया ड्रॉप केली. पण इकडच्या बऱ्याच लोकल्सने आम्हाला इथे साड्यांच्या खरेदीसाठी जयलक्ष्मी सिल्क्स हे दुकान रेकमेंड केलं होतं. त्याची लिंक जी आहे मॅप्सवरची ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज पहाटे जेव्हा देवळात जात होतो तेव्हा पाहिलं त्यामुळे त्याचा व्हिडिओ मला घेता नाही आला. त्याचं नाव आहे जयलक्ष्मी सिल्क्स. तिथे खूप छान साड्या तुम्हाला मिळून जातील. तर उडुपी ते पुणे हा प्रवास करताना मध्ये कुमट्यामध्ये आम्ही आज हॉल्ट घेणार आहोत. तर आता आपला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रवास पाहणार आहात उडुपी ते कुमटा. आणि कुमटामध्ये एका ब्युटिफुल लोकेशनवर आम्ही थांबणार आहोत. आज पूर्ण दिवस तिथे स्पेंड करणार आहोत आणि मग उद्या आम्ही पुण्याकडे पुन्हा उडुपी होनावर ह्या मार्गावरचं पहिलं टोलगेट आता लागलेलं आहे. तुम्ही आमचा कारवार ते उडुपी हा व्हिडिओ जर पाहिला असेल प्रवासाचा तर त्यात कुमट्यापासून उडुपीकडे येताना जो रूट आम्ही निवडला होता त्याच रूटने आता पुन्हा रिटर्न कुमट्यापर्यंत जातोय. हा पहिला टोल आहे सस्थान आणि ह्याचे चार्जेस होते ₹60. आता तुम्ही पाहताय ती आहे तुंगा नदी. ह्या तुंगा नदीचा लोणावळ्यातील तुंगारली धरण किंवा तलाव ह्याशी काहीही संबंध नाही. ही नदी तुंगभद्रा नदी तयार करण्यास भरपूर मोठी मदत करते. त्यासोबतच ही नदी पवित्र मानली जाते आणि कर्नाटकातील शेतीसाठी हिचा भरपूर फायदा होतो. आणि आपण येताना हा पाहिलेला आहे तरी पुन्हा एकदा तुम्हाला जस्ट गाडीतनंच दाखवते. आता उन्हात कसा दिसतो ते पाहूया आपण. एक सनसेट टाइमला पाहिलेला आहे तो म्हणजे मरवंथे बीच. कारवार ते उडुपी ह्या व्हिडिओमध्ये मरवंथे बीच इन डिटेल दाखवलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून आपण उतरून खाली गेलेलो त्या दिवशी या दगडावर एकदम ऊन पडलेलं आहे पूर्ण. स्पॉट इतका मस्त आहे आणि हा उडुपीकडून पाणी वर आलंय. उडुपीकडून मुरुडेश्वर, होनवर, गोकर्ण आणि मग इव्हेंच्युअली गोवा महाराष्ट्र करत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हा मरवंथे बीच तुम्हाला लागतो. तर हा एक मस्ट विजिट लोकेशन आहे हे. आणि हे आपल्या कारवार ते उडुपी ह्या व्लॉगमध्ये आम्ही दाखवलेलं आहे तर नक्की बघा. आणि यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की NH66 सोडून आम्ही ह्या इंटरनल रोड्सवर कुठे आलो आहोत. तर ऑन द वे जाता जाता डाव्या हाताला मुरुडेश्वरसुद्धा लागतं आणि मुरुडेश्वरच्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे निघालो.
परंतु आम्हाला आज जाता आलं नाही, कारण की हे मंदिर दुपारी 1 वाजता बंद होतं आणि आम्ही साधारण 12-12:15च्या आसपास इथे पोचलो आणि पार्किंगसाठी जी लाईन इथे लागलेली ती पाहता आम्हाला पार्किंग स्पॉट मिळण्यासाठीच दुपारचे 2 वाजले असते हे आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही खूप दमलो होतो अगोदरच्या 3-4 दिवसाच्या प्रवासामुळे. त्यामुळे बाहेरनंच दर्शन घेतले देवाचे, यू टर्न घेतला आणि पुढे निघालो पुन्हा कुमट्याकडे. तर तुमची इच्छा असल्यास आणि तुमच्याकडे वेळ असल्यास तुम्ही जाताना उडुपीकडे किंवा येताना दोन्हीपैकी कोणताही एक वेळेला मुरुडेश्वर प्लॅन करू शकता. आमचं यंदा राहिलं, पण डेफिनेटली आम्ही लवकरच मुरुडेश्वरला पुन्हा एकदा येऊन जाऊ. जाताना येताना उडुपीला हे टेम्पल आपल्याला व्हिडिओमध्ये घेता नव्हतं आलं. मला खूप आवडलेलं आणि हे मंदिर मस्त दिसतं, तर कलरफुल अँड ब्युटिफुल. चित्तूर नाही आहे, चित्तारच आहे. आणि ह्या शूटिंगच्या दरम्यान एक दुसरं टोल माझ्याकडून मिस झालं. ते होतं शिरूर इकडचं टोल. शिरूर हे कर्नाटकातलं शिरूर आहे आणि ह्या टोलगेटवर चार्जेस होते 105 रुपये. तिसरं टोलगेट लागण्या अगोदर साधारण एक अर्धा किलोमीटर आधी आम्हाला कोस्टल रिव्हरेज नावाचं एक चांगलं रेस्टॉरंट दिसलं. त्यामुळे जेवणासाठी आम्ही इथे थांबायचं ठरवलं. जागा अतिशय निसर्गरम्य, टॉयलेट्स क्लीन आणि भरपूर सिटिंग स्पेस अवेलेबल आहे ह्या ठिकाणी. आम्ही आलेलो आहोत इथे कुंदापूर इथे आणि जेवणासाठी इथे ऑर्डर केलं कुंदापुरी चिकन करी, प्रॉन्स, तवा रवा फ्राय आणि बटर नान. सो बघूया आता हे कसं आहे, कारण इथे नीर डोसा आणि अजून काय होतं समोर, नीर डोसा किंवा नॉर्मल डोसा, अप्पम किंवा आंबोळी वगैरे हे जे प्रकार असतात ते इथे नाही आहेत. त्यामुळे कोरी रोटी वगैरे हे प्रकार इथे नाही आहे. त्यामुळे इथे नान, इथे म्हणजे हे मिक्सचर ऑफ उडुपी आणि महाराष्ट्र असं मला वाटतंय आता. आणि तुम्हाला एक्झॅक्ट आत्ता हायवेवर हे हॉटेल कुठे आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा पत्ता टोल प्लाझाच्या जवळच आहे. तवा फ्राय, तवा रवा फ्राय, हे डीप फ्राय, प्रॉन्स रवा फ्राय. आवडली का? आणि बाय द एंड ऑफ द ट्रिप का होईना फायनली सुमुखने माझ्यासाठी एक कोलंबी खाल्ली. कोल्हापुरी स्टाईल जे चिकन मागवलं होतं त्याचे फ्लेवर्स कोस्टल आणि पंजाबी असे मिक्स्ड होते आणि उत्तर कन्नडामध्ये आल्यानंतरची फूड टेस्ट थोडी चेंज झालेली जाणवते. बटर नान सॉफ्ट होते, जिरा राईसची क्वांटिटी पण भरपूर होती. जेवण अगदी उत्तम होतं, ही जागा मी रेकमेंड करीन. फ्राईड प्रॉन्स पण छान होते आणि ह्या सगळ्याचं टोटल बिल झालं होतं 880 रुपीज, 880 रुपये. जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडल्यावर हायवेला लागताच तिसरा टोल लागतो, तो म्हणजे होळेगड्डे टोल प्लाझा आणि इथे 115 रुपये चार्जेस आहेत. 2-3 दिवस सतत प्रवास आणि टुरिस्ट स्पॉट्स पाहण्यामध्ये बरेच थकून गेलो होतो. त्यामुळे परतीच्या वाटेवर असताना आम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या होत्या. त्या म्हणजे अंधारात आम्हाला घाट सर नव्हता करायचा आणि थोड्या आरामासाठी म्हणून आम्ही अवघ्या 3 तासावर असलेल्या कुमट्यामध्ये हॉल्ट घ्यायचा ठरवला. त्यामुळे आपली उडुपी ते पुणे जर्नी ही 2 दिवसामध्ये होणार आहे. पहिला दिवस हा उडुपी ते कुमटा आणि मग त्यानंतर कुमटा ते पुणे असा आपला प्रवास असेल. मध्ये आम्ही एका ठिकाणी बुकिंग केलं आहे आज रात्री राहण्यासाठी. आता इथून म्हणजे होनवर ते पुणे ही जर्नी आपली असणार आहे उद्या आणि आज आता वाजत आलेले आहेत जवळजवळ 3. तर आता पुढे आम्हाला इथून ट्रॅव्हल करायचं नाही आहे, रेस्ट करायची आहे, म्हणून आम्ही इथे बुकिंग केलं आहे. तर ह्या ठिकाणाचं नाव वगैरे आणि त्याची संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला देते. तर पुढच्या काही क्लिप्समध्ये ह्या ठिकाणाच्या सुंदर अशा क्लिप्स मी अटॅच करते, परंतु ह्या जागेवरचा अर्थात ह्या पूर्ण ठिकाणाची इन डिटेल्ड माहिती देण्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन
तो येत्या आठवड्यात येईलच. आणि त्या डिटेल्सची माहिती मी आत्ता ह्या व्हिडिओत देत नाही आहे. त्याचं कारण असं की मागे उडुपीचा जो पहिला भाग मी बनवला तो साधारण 1 तासाचा झाला. त्याला एडिटिंगला सुद्धा खूप वेळ गेला, पण त्या मनाने तो व्हिडिओ लेंदी झाल्यामुळे आहे की काय आय रिअली डोंट नो, पण त्याला व्ह्यूज खूप कमी आले. त्यामुळे मी आता फार मोठे व्हिडिओज बनवायचे नाही असं ठरवलं आहे. सो लेट्स सी कसं आहे, किंवा ज्या व्हिडिओची गरज आहे की एखाद्या व्हिडिओमध्ये थोडी जास्त माहिती आहे ते कदाचित थोडे लेंदी बनतील, बट डेफिनेटली आय एम नॉट मेकिंग अ व्हिडिओ मोर दॅन 1 hour. तर आपण बघूया ही जागा आता पुढे, आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. चेक इन करून घेतो, थोडा वेळ आराम करतो आणि मग ह्या प्रायव्हेट बीचमध्ये आपण प्रायव्हेट बीचवर जाऊया. House for today. Place where we're gonna stay. To our private beach. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. आणि ह्या व्हिडिओ सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याकरता सुद्धा पुन्हा एकदा मनापासून आभार. हा व्हिडिओ इथेच थांबूया. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. आणि आपल्या कोस्टल कर्नाटक सिरीजचे आता जवळपास 5 भाग आलेले आहेत, आणि त्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणता पार्ट जर तुमच्याकडून मिस झाला असेल तर तो नक्की तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, हाईप करा, आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू व्हेरी सून इन अवर नेक्स्ट.